हरभरा पिकाची शेवटची फवारणी भरघोस उत्पादनासाठी सोपा फॉर्म्युला असेच शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक व शेअरही करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात हरभरा लावला आहे का आणि आता पीक शेवटच्या टप्प्यात आलं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात शेवटची फवारणी ही गेम चेंजर ठरू शकते. अनेकदा आपण सुरुवातीला खूप मेहनत घेतो, पण शेवटच्या टप्प्यात केलेल्या एका छोट्या चुकीमुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की हरभऱ्याची शेवटची फवारणी नेमकी कधी आणि कोणती करावी, ज्यामुळे तुम्हाला विक्रमी उत्पादन मिळेल. फवारणीची योग्य वेळ कोणती? सर्वात आधी हे समजून घ्या की फवारणी करायची कधी. घाईगडबड करून चालणार नाही. जेव्हा तुमच्या पिकाला 90% ते 95% घाटे लागले असतील आणि त्यात दाणा भरायला नुकतीच सुरुवात झाली असेल, तीच खरी योग्य वेळ आहे. एक सोपी टेस्ट: जर तुम्ही घाटा दाबला आणि तो फुग्यासारखा फट्ट करून फुटला, तर समजा फवारणीची वेळ झाली आहे. पण जर दाणा पूर्ण भरला असेल आणि वाळायच्या मार्गावर असेल, तर फवारणी करून पैसे वाया घालवू नका. घाटे अळीचा बंदोबस्त कसा कराल? या काळात सर्वात मोठा शत्रू तो म्हणजे घाटे अळी. जर तुम्हाला पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर अळीनाशकाचा वापर करा. विनाकारण फवारणी टाळा. अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते एक औषध वापरू शकता. प्रमाण 15 लिटरच्या पंपासाठी: कोराजेन 6 मिली, फेम 5 मिली, इमॅक्टिन बेंजोएट 10 ग्रॅम. दाणा टपोर आणि वजनदार होण्यासाठी काय वापरावे? फक्त अळी मारून चालणार नाही, तर घाटातील दाणा पूर्ण व वजनदार भरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला पिकाला पोटॅश देणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता. 0050 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप हे सर्वात प्रभावी विद्राव्य खत आहे. जैविक पोटॅश: जर तुम्हाला जैविक पर्यायाकडे जायचे असेल तर तुम्ही के सर्च FMC कंपनीचे लेंज्ड हे आणि जेऊ ॲग्रीसायन्सचे जेऊ पोटॅश वापरू शकता. याचे प्रमाण 5 ग्रॅम प्रति पंप ठेवावे. महत्त्वाचा सल्ला: शेतकरी मित्रांनो, या शेवटच्या टप्प्यात अनेकदा हरभरा सुकतो किंवा मर होते, पण लक्षात ठेवा, या अवस्थेत कोणतेही बुरशीनाशक वापरू नका. त्याचा फायदा होणार नाही, त्यामुळे बुरशीनाशकावर खर्च करू नका. थोडक्यात सारांश: जर शेतात अळी असेल तर अळीनाशक प्लस पोटॅश हे कॉम्बिनेशन वापरा. जर अळी नसेल तर फक्त 0050 ची फवारणी करा. ही माहिती वापरून तुम्ही निश्चित तुमच्या हरभरा पिकाचे उत्पादन वाढवू शकता.